शेतकरी मित्रांनो, रामराम. आपण ज्या शेतकऱ्याबरोबर आहोत, पोटे साहेब, त्यांचे 5 वर्ष गेले SRT पद्धतीने शेती चांगल्या प्रकारे चालू आहे. तर ते मक्का आज कापली की लगेच उद्या टोकन यंत्राने मक्का किंवा दुसरं पीक ते लगेच पेरणीसुद्धा करतात. म्हणजे आपल्याला जाणारा तो महिनाभराचा कालावधी आहे. परत त्याला सगळं काही तयार करायचं, रान वावर याचायचं, नंतर सगळ्या गोष्टी करायच्या, ते त्यांचा खर्च पूर्ण वाचतो आणि पीक लगेच दुसरं पीक चालू होऊन जातं. दुसरी गोष्ट, आपण जे म्हणतो की जमिनीला विश्रांती द्यायला पाहिजे, ते विश्रांती न देता सुद्धा ह्या जमिनीच्या ह्या पूर्ण काढ, आता हे जर पाहत असाल तर पूर्ण उकांडा म्हणू शकतो आपण याला. दसकट उभे दिसतात आहेत, काही एखादं, त्यानंतर हे सगळं दिसतंय तुम्हाला कशा प्रकारे सगळं काही पडलेलं आहे. तर या माध्यमातून जमिनीला सेंद्रिय कर्ब कसा वाढवायचा ते त्यांच्याकडून आपण शिकायला पाहिजे. कारण की 1% वरती त्यांचा सेंद्रिय कर्ब आहे आणि 1% वरती सेंद्रिय कर्ब असेल तर एक म्हण आहे आपली की माणूस पेरला तर माणूस सुद्धा उगवल. इथपर्यंत त्यांची जमीन आता सुपीक झालेली आहे. जमीन एकदम हलकी आहे, पण त्यांची जी ती पद्धत आहे ही पद्धत फार चांगली आहे. ते SRT पद्धतीने गेली 5 वर्ष शेती करत आहेत. तूर असेल, त्यानंतर गहू असेल, त्याच्यानंतर मक्का असेल, असे बरेच कपाशी असेल, अशी बरीच पिकं त्यांनी घेतलेली आहेत. आणि विशेष करून बाई मजूर खुरपायला नाही, नांगाड बिलकुल नाही, आणि त्याच्यानंतर फक्त रिपेअरला ट्रॅक्टर आला तर शेतामध्ये आला, नाही तर येत सुद्धा नाही. तर त्यांची आपण ओळख करून घ्या. राम राम. नमस्कार दादा. डॉक्टर साहेब, एकदा आपला परिचय करून द्या. मी डॉक्टर गणेश पाटील पोटे, मुक्काम पोस्ट वालसावडा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. तर या तुमच्या या शेतीविषयी वेळ वाचण्याचा, डिझेल तर लागतच नाही तुम्हाला, ट्रॅक्टर्स लागत नाही, बिलकुल नाही, मजुरही लागत नाही. जरा नक्कीच काय कल्पना द्या. विशेष करून तणनाशक कसे मारता हे नक्की सांगा. आदरणीय कृषीरत्न कृषीभूषण मान्य चंद्रशेखर भडसावळे दादा यांनी जे SRT शून्य मशागत तंत्र हे विकसित केलेलं आहे, हे शेतकऱ्यांसाठी खरोखरच एकदम फायद्याचं आहे. आणि मी गेल्या 2020पासून SRT पद्धतीने शेती करतो. आणि या पद्धतीमध्ये जमिनीची कुठल्याही प्रकारची हालवाउलव करावं लागत नाही. सर्वप्रथम एक वेळेस नांगरणी करून, रोटेटर करून असे 4.5 फुटाचे बेड पाडावं लागतात आपल्याला. आणि या बेडवरच आपण गेल्या 5 वर्षांपासून विविध पिकं घेत आहे. आता मागील वर्षी आपण या ठिकाणी मक्याचं पीक घेतलं होतं, लव अंकुश पद्धतीने, जोडवळ पद्धतीने. इथं आपण बघू शकता अशा प्रकारे आपण 2-2 दाण्यांनी लागवड केली होती. आणि या पिकामधून मला जवळपास एकरी 50 क्विंटलचं उत्पादन आलेलं आहे. आणि त्यानंतर परत आपण जमिनीला कुठल्याही प्रकारचे हलवहुलव न करता परत आपण लगेचच ताबडतोब याच बेडवर परत आपण या ठिकाणी दुसऱ्या पिकाची लागवड करू शकतो ताबडतोब. दुसऱ्या दिवशी टोकन यंत्र चालतं बा. दुसऱ्या दिवशी. आता मागच्या वर्षी काय झालं होतं, सतत पाऊस चालू होता, त्याच्यामुळं वावर तयार करायला वेळच नव्हता लोकांना समजा. पण आपल्या SRT पद्धतीमध्ये आपल्याला काहीच करायची गरज पडत नाही. हा जो चारा होता आपला, आपण हा इथं जागीच टाकलेला आहे, हे आज तुम्हाला दिसू शकतं. आणि या चाऱ्या इथंच टाकून आपण परत दुसऱ्या पिकाची या ठिकाणी लागवड केलेली होती. तर याचा फायदा काय झाला आपल्याला? आता याचा फायदा आपल्याला, हा जो काडी कचरा आहे आपला, हा पूर्ण काडी कचरा या ठिकाणी कुजून गांडुळाला खाद्य तयार झालेलं आहे. याच्यानं सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीचं वाढलेलं आहे. त्याच्यामुळं आपली जमीन ही सशक्त बनलेली आहे. माती बलवान तर पीक पैलवान, आणि शेतकरी धनवान. यामध्ये आपल्याला या काडी कचऱ्यामुळं आपल्या पिकाला रासायनिक खताची गरज भासत नाही. आणि हे जे मुळं आपल्या जमिनीमध्ये कुजतात, याच्यानं जेवढा पाऊस आपल्या पडतो तेवढा पूर्ण पाऊस आपल्या जमिनीमध्ये मुरतो. याच्यानं पाण्याची जलसंधारण वाढतं आणि आपल्या पिकांना जास्त पावसाची गरज भासत नाही. यावर्षी आता अल निनोचा प्रभाव आहे, त्याच्यामुळं आज आता 15-16 जून असूनसुद्धा पाऊस एकही थेंब पडलेला नाही. तर आज बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या नांगरण्या, रोटेटर करून शेती अजून पडीतच आहे. म्हणजे एकरी 10-12 हजार खर्च झाला, त्यांचा खर्च झालेला असून वाचलेले पैसे इथं आपल्याला 1 रुपयाचं डिझेल लागलेलं नाही, कोणतंच काही नाही. आपलं आज शेत रेडी आहे. म्हणजे आता पाऊस पडला आज की तुम्ही आज पेरणी करू शकता. उद्याच लगे आम्ही इथं टोकन घेऊन येणार आणि लगेच पेरणी करणार. म्हणजे एक टोकन यंत्र आणि एक फवारणी पंप, याच्या आधारे तुमची शेती चालू आहे पूर्ण. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला लागत नाही, गरजच नाही ना इथं. हा पूर्ण आता इथं मजुराची बचत होऊ लागली, बियाण्याची बचत होऊ लागली, हा मोठा खर्च आणखीन आपला बचत होऊ लागला. हे SRT तंत्रामुळेच एक शक्य आहे सगळं. बरं, आता आपल्याला जर सांगायचं ठरलं तर आता तूर मक्काच्या बाबतीमध्ये, तर मक्काच्या बाबतीमध्ये पहिलं तणनाशक तुम्ही बेडवरती उगवणीपूर्व घेतलं होतं का?
हो, आता आपण काय करणार आहे, आता ज्यावेळेस आपण इथे लागवड करणार आहे मक्काचे समजा, बरोबर. बरं का, त्या ठिकाणी आपण बीजनाशक म्हणून नायट्रोजनची फवारणी करणार आहे. बर, ते युरियात टाकून सुद्धा मारायला चालतं. त्या युरियामध्ये मिक्स करून असे शिंपडून दिलं तरी चालतं, बरोबर. किंवा फवारणी सुद्धा केली तरी चांगले रिझल्ट मिळतात. बरोबर. आणि याच्यानंतर मग 25-30 दिवस तण उगवत नाही. बरोबर. आणि याच्यानंतर जे तण उगवून येतं तर त्याच्यासाठी टिंजर नावाचं एक तणनाशक आहे. बरोबर. मग त्याच्यानं केवढं तण असलं तरी ते बिनधास्त 100% म्हणजे मक्का हे पीक SRT वरती तणनाशक आधारित जबरदस्त येतं बघा. एकदम 100% चांगला अनुभव तुमचा हो, आहे. बिलकुल. बरं, याच्यानंतर तुमचा अनुभव तुरीच्या बाबतीत पण आहे हो, हो. आणि सोयाबीनच्या बाबतीत हो. आहे. तर त्याच्या बाबतीमध्ये काय सांगाल? आपण आता गेल्या 4-5 वर्षापासून तूर सोयाबीन हे पीक घेतो. बर, आता पीक काय करतो आपण एका बेडवर, आता ह्या बेडवर आता आपण आता तुम्हाला इथे तूर लावायची म्हणता ना, हा. तूर आणि सोयाबीन. हा. तर आता याच्यावरती तुम्ही काय कराल? आता इथं आपण डायरेक्ट काय करणार आहे, एका बेडवर या हा. तुरीची लागवड करणार आहे. बर. त्याच्यानंतरचे हे जे 2 बेड आहे समोरचे, हो. याच्यावर आपण या ठिकाणी एका बेडवर 2 ओळी आपण सोयाबीनच्या घेणार आहे. बर. या ठिकाणी 2 ओळी सोयाबीनच्या घेणार आहे. हो. आणि परत या ठिकाणी आपण तुरीची ओळ घेणार आहे. बर. आणि याच्यावर लागवड केली की लगेच आपण गोल तणनाशक, गोल तणनाशक जे कांद्यामध्ये वापरतात ते. हा, ते साधं आणि कमी किमतीचं. बरं, किती? आणि एका 20 लिटरचा पंप असतो शेतकऱ्याकडे. त्याला आपण 15 ml घेऊ शकतो. म्हणजे एकदम सोपं झालं ना. स्वस्त एकदम. 200. बरं, याच्या अगोदर गोल तणनाशक आपण फक्त कांद्यातच वापरलेलं आहे. हो हो कांद्या शेतकऱ्याला माहित असेल. हो. गोल तणनाशकाने 2-3 पानाचं जर तण असेल तर हो. ते एकदम भुगावून जातं आणि गवत उगवण्याला सुद्धा 1 महिन्यापर्यंत कंट्रोल आपल्याला फायदा करतं. होतो. हो. तर एकदम सोप्यामध्ये काम होतं बुवा. हो हो, आणि पिकावर त्याचा परिणाम काहीच होत नाही. म्हणजे आपण स्ट्रॉंग आर्म मारलं तरी चालतं. आणि स्ट्रॉंग आर्म पण मारलं चालतं. अजून भरपूर आहेत. तसे तणनाशक आहे, पण ते पेंडामिथ- महागडे तणनाशक आहे. पेंडामेथिल आहे, पण पेंडामेथिलची अडचण एक आहे, जर गवत अंकुरून झालेलं असेल तर मग ते उगत. हो, पण हा सुमीमॅक्स आहे, सुमीमॅक्स स्ट्रॉंग आहे, आर्म आहे, स्ट्रॉंग आर्म आहे, बऱ्यापैकी. असे आमच्या काय बरेचसे. कंपनीचा आमचा हो. संबंध आहे, आम्ही हा. काही करत नाही. त्याच्यामुळे आपण पण तुम्हाला जे प्रचलित नाव आहे ते सांगायला आलो. हो. म्हणजे आपल्याला शेतकऱ्याला जाऊन त्या संबंधित कुठलीही कंपनी असेल तर ती हो. तुम्ही घ्या, तुमचं काय बरोबर आहे. बरोबर. तर अशा प्रकारे आता उद्या पाऊस पडला की डॉक्टर साहेबांची पेरणी या ठिकाणी होणार आहे आणि आपल्याला नांगाटी विंगाटी करू करू आपण आतापर्यंत पैसे भरपूर घातले आणि त्याच्यानंतर आपलं उत्पन्न, त्याच्यानंतर ते कटून नंतर उत्पन्न होणार आहे. आणि यांचं नुसतं टोकन यंत्र चालवलं की त्यांचं उत्पन्न चालू झालेलं आहे. हो, हो. बरं, दुसरी गोष्ट, आता यांची जे हे लवंकुश पद्धतीने जी मक्का लावलेली आहे, हो. याची आता मुळं सडतील. हो. मुळं सडली की याचं खत याच पिकाला चालू होऊन मिळणार जाईल. आहे. तर एवढ्या चांगल्या पद्धतीनं 5 वर्ष झाले त्यांना, ते याच पद्धतीने शेती करतात आणि 5 वर्षाचा कालावधी फार मोठा आहे. विशेष करून आपले जर जास्त पाऊस असेल तर 2 पिकं 1 पिकच होतील, पण त्यांचे अक्षरशः 3-3 पिकं ते आरामात घेतात आणि तेही मजुराच्या शिवाय. हे फार मोठी गोष्ट डॉक्टर साहेबांची आहे. तर डॉक्टर साहेब, आपला एकदा मोबाईल नंबर नक्कीच द्या. 8007155044. नक्कीच आपल्याला काही अडचण आली तर त्यांना फोन करू शकता. आणि मी त्यांच्या अगोदर सुद्धा व्हिडिओ टाकलेले आहेत, मक्काचे सुद्धा त्यांचे व्हिडिओ टाकलेले आहेत. तर नक्कीच बघा, त्यांचं जे काम आहे ते काम प्रॉपर आपण त्यामध्ये दाखवलेलं सुद्धा आहे. आणि आता त्यांची परत या ठिकाणी आता काही न करता लागवड सुद्धा होणार आहे आणि पुढचं त्यांचं जे पीक आहे ते पीक सुद्धा मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे पुढं आलेलं आहे, ते सुद्धा आपण नक्कीच व्हिडिओ टाकू. तर डॉक्टर साहेब, म्हणजे मी धन्यवाद मानतो आणि थांबतो. धन्यवाद. राम राम. राम राम. राम राम.